जय हिंद. मुंबई हायकोर्ट भरतीचं जे तुम्हाला क्लर्क, तुमचं शिपाई आणि तुमचं ड्रायव्हर आणि अदर पोस्ट साठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे मूळ स्वरूपात असणं खूप गरजेचं आहे. जर ते डॉक्युमेंट नसतील तर तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा त्या ठिकाणी रिजेक्ट म्हणजे तुम्ही अपात्र ठरू शकता. म्हणून आत्ताच सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही रेडी ठेवायची. आता स्टेप बाय स्टेप पोस्ट नुसार तुम्हाला डॉक्युमेंट सांगणार आहे. त्यापैकी तुमच्याकडे किती अवेलेबल आहेत आणि किती पेंडिंग आहेत किंवा काहीला प्रॉब्लेम आहे असे तुम्ही सर्च करायचं. एकदा त्या ठिकाणी अनालिसिस करायचं. जे नसतील ते लगेच काढून ठेवायचे. वेळ घालवता लगेच सांगतो, कृपया लक्षपूर्वक पहा. या ठिकाणी मित्रांनो हायकोर्ट भरतीमध्ये डीव्ही साठी क्लर्क पदासाठी जर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय स्टेप बाय स्टेप सांगतो. क्लर्क, ड्रायव्हर आणि शिपाई हमाल त्या ठिकाणचे पदे आणि त्यानुसार लागणारे डॉक्युमेंट्स. सुरुवातीला क्लर्क पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी भरला त्यांच्याकडे सर्वसाधारणपणे ऍप्लिकेशन प्रिंट, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला गेला होता त्यावेळेसची ऍप्लिकेशन प्रिंट असणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. दुसरं आहे हॉल तिकीट, त्याला आपण ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट म्हणतो, त्याची एक प्रिंट लागेल. हे दोन डॉक्युमेंट सर्व पोस्टसाठी म्हणजे क्लर्क, ड्रायव्हर, शिपाई आणि सर्वांसाठी हे कॉमन दोन डॉक्युमेंट असणार आहेत. हे सर्वांसाठी काढूनच ठेवा, नसतील तर अरेंज करून ठेवा, तुमच्याकडे फोटो किंवा पीडीएफ स्वरूपात असतील ते. त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट या ठिकाणी लागणार आहे. 12वीचं मार्कशीट प्रमाणपत्र, तसेच तुमचं ग्रॅज्युएशनचे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे गुणपत्रिका, मार्कशीट, प्रमाणपत्र, हे एज्युकेशनचे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत. पुढे आहे त्या ठिकाणी इंग्लिश टायपिंगचं लागणार आहे. आधार आणि पॅन आयडेंटिटी कार्ड मध्ये तुमचं लागणार आहे. आधार चालेल किंवा आधार नसेल तर पॅन. आता आधार आणि पॅन दोन्ही पैकी सर्वांकडेच असणार, दोन्ही पैकी दोन्ही जवळपास असणार. जरी नसेल तरी एक असेल तरी चालेल, ठीक आहे. पुढे त्याच्यानंतर डोमासाईल या ठिकाणी लागणार आहे. डोमासाईल सुद्धा कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. कास्ट सर्टिफिकेट, ज्यांचं कास्ट मधून फॉर्म भरला गेला आहे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मध्ये असाल, लक्षात घ्या सर्वांसाठी नाही पण जे विद्यार्थी ओबीसी कॅटेगरी तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमी लेअर लागणार आहे, ठीक आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नेक्स्ट आहे जर लागू असेल तर. आता हे बऱ्याच कंडिशन वरती डिपेंड राहतं. लागू असणारे याचे सुद्धा काही डॉक्युमेंट आहे, असं नाही की सर्व डॉक्युमेंट सर्वांसाठी तर, ठीक आहे. आता जर पीडब्ल्यूबीडी जर तुम्ही बघितलं तर हे कंपल्सरी नाही. ज्या कॅन्डिडेटला ते अप्लाय होतं, लागू होतं त्यांच्यासाठीच पीडब्ल्यूबीडीचं लागू शकतं मित्रांनो, पण सर्वांसाठी नाहीये, ठीक आहे. आणि ईडब्ल्यूएस नॉन क्रिमी लेअर सुद्धा ओबीसी कॅन्डिडेट साठी आहे, ओपन साठी नाही. त्याच्यानंतर तुमचे फोटोज आणि साइन पीडीएफ स्वरूपात किंवा एक फोटो त्याचा, ठीक आहे. फोटो कुठले? पासपोर्ट साईज मधले साधारणपणे 4 ते 6 फोटो तुम्ही सोबत ठेवायचे आहेत. आणि साइन तुमची सपोज तुमचं जे वॉट एव्हर साइन असेल ती साइन करायचं, त्याचं पीडीएफ कॉपी स्कॅन करायची, ती तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत अटेस्टेड कॉपीला जोडून घेऊन जायचं आहे. ही सुद्धा महत्वाची ठरणार आहे, कारण एक छोटी रिक्वायरमेंट आहे ती तुम्हाला फुलफिल करावीच लागेल. हे सर्व डॉक्युमेंट क्लर्क पदासाठी लागणार आहे, ठीक आहे. आता प्रश्न येतो पुढच्या पदाचा, परंतु त्याच्या अगोदर या डॉक्युमेंट पैकी तुमच्याकडे कुठलं मिसिंग डॉक्युमेंट आहे, ठीक आहे. समजा ओबीसी मध्ये असाल तर तुम्ही नॉन क्रिमी लेअर नसेल, मग काढायचं कसं, कुठून किती दिवस लागतो, कधी काढायचं किंवा काय क्रायटेरिया आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुमच्याकडे आहे का नाही किंवा डॉक्युमेंट मिसिंग जे आहे त्याचं नाव मला या ठिकाणी मेन्शन करा, ठीक आहे. सो पुढे फोटो बाबतीत बोलायचं झालं तर लेटेस्ट वाले फोटो लागतील, तुमचे पासपोर्ट साईज फोटो, ठीक आहे. आणि हे सर्व डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल स्वरूपात असायला पाहिजेत. फक्त झेरॉक्स कॉपीवर चालणार नाही, त्या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरू शकता. ओरिजिनल डॉक्युमेंट घरी ठेवाल आणि फक्त झेरॉक्स कॉपी घेऊन जाल तर त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला अपात्र करते, त्या ठिकाणी नो एक्सक्यूज दिला जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस 2 कॉपीज अटेस्टेड कॉपीज या ठिकाणी सोबत ठेवायच्यात, म्हणजे तुमच्या झेरॉक्स कॉपी. आणि हा दोन्हीचा सेट करून एका व्यवस्थित फाईलला लावून ठेवायचा आता, जेणेकरून तुम्हाला रेडी टू इट फाईल मिळेल या ठिकाणी. परंतु जर काही करेक्शन असेल तर झाकून ठेवू नका, ते लगेच समोरासमोर क्लिअर करून घ्या, त्याच्यावर सोल्युशन 100% देईल मित्रांनो. परंतु पुढे करेक्शन असताना सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलात तुम्ही तर तुमची मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपात्रतेस योग्य ठरू शकता, लक्षात घ्या. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स मांडत चला. जर तुम्ही आता पुढे
ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरला असेल तर ड्रायव्हर म्हणलं की सगळ्यात महत्वाचं आहे तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, ते लाईट मोटर व्हेकल किंवा हेवी मोटर व्हेकल LMV आणि HMV यापैकी तुमच्याकडे रिक्वायरमेंट नुसार असायला पाहिजे. ठीक आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, आता बरेच कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स असतो ड्रायव्हिंगचा, परंतु त्याचं ऑफिशियल सर्टिफिकेट कुठे भेटत नाही. जर असा कोणाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट करा, ते कसं काढायचं मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. परंतु हे जर मागितलं तर ठेवा सोबत, परंतु तुमच्या सोबत असणे फार गरजेचं आहे, हे तुम्हाला लागू शकतं. ठीक आहे. आयडेंटिटी कार्ड मध्ये तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोन्ही पैकी एक चालेल. त्याच्यानंतर पुढं डोमासाईल, तुमचा रहिवासी दाखला, कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास ओरिजिनल प्लस अटेस्टेड कॉपी ह्याच्या सुद्धा सेम ठेवायच्या. नॉन क्युम्युलेअर, आता हे कोणासाठी? ओबीसी कॅन्डिडेट, ओपन साठी नाही. त्याच्यानंतर 4 ते 6 फोटो सोबत ठेवायचे आहे. म्हणजे क्लर्क आणि ड्रायव्हर पदाचे सर्व डॉक्युमेंट सेमच आहे, फक्त या ठिकाणी एज्युकेशनल क्रायटेरिया लागेल आणि 2 प्रतिष्ठित व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र असणार, त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट गॅजेट तुम्हाला करावे लागेल. शिपाई पदासाठी, आता शिपाई पदासाठी ज्यांनी भरलाय 7वी 10वीचे मार्कशीट आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी प्रिंट, तुमची हॉल तिकीट ची प्रिंट असायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉर्म भरल्याची म्हणजे ऍप्लिकेशन प्रिंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कलर प्रिंट काढून घ्या. काही विद्यार्थी 2-4 रुपये चिंगूसपणा अजिबात करू नका, कलर प्रिंट काढून घ्या, 10 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या, नो इश्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एज्युकेशनल शैक्षणिक कागदपत्र, डोमासाईल लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, नॉन क्रिमिनल ओबीसी साठी लागणार आहे आणि इथे PWBD हे लागू असल्यास जर तुम्ही त्या कॅटेगरीतून असाल तर. ठीक आहे. 4 ते 6 फोटोज आणि ओरिजिनल प्लस अटेस्टेड कॉपीज. सिंपल, साधं, सगळ्यांना सेमच डॉक्युमेंट लागणार आहेत, फक्त काही स्पेसिफिक पोस्ट नुसार वेगळे असणार आहेत. ठीक आहे. ते रिक्वायरमेंट परत तुम्ही एकदा वाचून घ्या, कुठले लागणार आहेत. इव्हन तुम्ही माझ्यावर सुद्धा ट्रस्ट ठेवू नका, याच्यामध्ये आणखी एखादं ऍडिशनल डॉक्युमेंट लागू शकतं, ते माझ्याकडून सांगण्यामधून मिसिंग झालं असू शकतं, असं पण होऊ शकतं. म्हणजे कोणीच परफेक्ट नाही, कोणावर ट्रस्ट ठेवू नका अजिबात. तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन वाचा ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील किंवा त्याच्या अगोदर, या अगोदर भरतीचे सुद्धा तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 100% शुअरिटी येईल या ठिकाणी. ठीक आहे. कारण एकच दिवस आहे तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा, तो जर मिस झाला किंवा त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी करेक्शनला चान्स किंवा वेळ मिळेल असे नाही, ते सांगता येणार नाही. तुम्हाला जर वेळ मिळाला तर ठीक, नाही तर तुमचं डायरेक्ट अपात्र होऊ शकता. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी ह्या गोष्टींची या ठिकाणी काळजी घ्यायची आहे मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं ड्रायव्हर पदाबाबतीचा कट ऑफ, त्याच्यानंतर शिपाई पदाचा कट ऑफ, क्लर्क पदाचा कट ऑफ, पगार, ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा आपण वारंवार मागे बोललेलो आहोत. परंतु ड्रायव्हर पदाबाबत या ठिकाणी मित्रांनो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बाबत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेलच का? लक्षात घ्या, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ड्रायव्हिंग टेस्ट वेळी तो तुम्हाला फायद्याची ठरणार आहे. कारण त्या ठिकाणी जेवढं तुमचं स्किल परफेक्ट असेल तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्ट चांगली जाणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली इफेक्ट कुठे होतं? तुमच्या सिलेक्शन प्रोसेस वरती. म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स असलेलं कधी बेस्ट, स्किल कुठलीच कधी वाया जात नाही, हे तुम्ही ऐकून असाल. अगदी सेम तसंच आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. नसेल कोणाला माहित कुठून काढायचं, कसं काढायचं, मी सेम सविस्तर प्रोसेस सांगतो, परंतु हे सोबत तरी ठेवा, कारण ऐन वेळेला लागेल किंवा नोटिफिकेशन मध्ये जर नसेल तर आवश्यकता नाही. परंतु का मी वारंवार सांगतोय की परत तुम्ही स्वतः एकदा क्रॉस व्हेरीफाय करा की सोशल मीडिया म्हटलं की काहीतरी प्रत्येक इन्फ्लुएन्सर किंवा प्रत्येक अकॅडमीवाला, प्रत्येक ट्युशनवाला, प्रत्येक मार्गदर्शक जो काही तुमचा असेल त्याच्याकडून एक ना एक गोष्ट मिस होत असते. छोटी गोष्ट असते परंतु त्याचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यापैकी कदाचित मी सुद्धा असू शकतो. इथे एखादी गोष्ट मिस झाली असेल तर तुम्ही सुद्धा परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. परंतु या ठिकाणी जे डिटेल्स दिलेत हे तर तुम्हाला लागणारच आहे मित्रांनो. याबाबत तुमचे आणखी काही डाऊट प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याचं उत्तर आणि सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. इथेच थांबतो. जय हिंद आणि राम राम मित्रांनो.